Welcome back all SYBC student in our next lecture of physical chemistry, and the next chapter is solution chapter. And the point is ideal solution. So assume an ideal solution consisting of liquid A and B, that the liquid and vapor pressure are in equilibrium, and assume the vapor pressure behaves as the ideal gas. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर फर्स्ट वन आपण आयडियल सोल्युशन कन्सिडर केलं आहे लिक्विड ए आणि लिक्विड बीचं, बरोबर आहे. नेक्स्ट वन आपण काय कन्सिडर केलेलं आहे, लिक्विड अँड व्हेपर प्रेशर आर इन इक्विलिब्रियम, बरोबर आहे. नेक्स्टली आपण थर्डली काय आपण केलेलं आहे, व्हेपर प्रेशर बिहेव्स ॲज दी आयडियल गॅस. ओके, so now let us consider only liquid A. From that solution consisting liquid A and B, consider only the liquid A. The chemical potential of a solution and vapor are equal as condition for equilibrium. म्हणजे आपण ह्या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशन कन्सिडर केली आहे. सो केमिकल पोटेन्शियल ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू काय असणार, chemical potential of the vapor. So mu A of the solution is equal to mu A of the vapor, बरोबर आहे. कारण आपण A हा का घेतला, because here we studying the solution A. Okay, now for a molecule vapor phase behaving as an ideal gas, the free energy is, बरोबर आहे. म्हणजे व्हेपर प्रेशर बिहेविंग ॲज अ आयडियल गॅस, जे आपण सुरुवातीला कन्सिडर केलेलं आहे, व्हेपर प्रेशर बिहेव्स ॲज आयडियल गॅसेस, बरोबर आहे. सो त्यासाठी आपण फ्री एनर्जी दिलेली आहे, जी एम ऑफ द व्हेपर इज इक्वल टू जी नॉट एम प्लस RTLN PA डिवाइड बाय P नॉट. सो PA इज द इक्विलिब्रियम प्रेशर ऑफ A विच इज इन द अबो सोल्युशन, बरोबर आहे. आणि P नॉट इज द व्हेपर प्रेशर ॲट स्टँडर्ड कंडिशन, दॅट इज द ॲट 1 bar प्रेशर. ठीक आहे. सो नाउ रिप्लेस द जी एम बाय म्यू एम अँड जी नॉट एम बाय द म्यू नॉट एम, बिकॉज where the mu m is the chemical potential at equilibrium and mu naught m is the chemical potential at standard condition. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय केलं आहे, फ्री एनर्जी दॅट इज गिव्स फ्री एनर्जी इज रिप्लेस्ड बाय केमिकल पोटेन्शियल्स. सो जी एम इज रिप्लेस्ड बाय म्यू एम अँड जी नॉट एम इज रिप्लेस्ड बाय म्यू नॉट एम, बरोबर आहे. ठीक आहे. सो द इक्वेशन बिकम्स, इक्वेशन काय होईल, म्यू ए ऑफ व्हेपर इज इक्वल टू म्यू नॉट ए प्लस RTLN PA डिवाइडेड बाय P नॉट, बरोबर आहे. फक्त आपण काय केलेलं आहे, त्या ठिकाणी रिप्लेसमेंट केलेली आहे जी एमची बाय म्यू एम, जी नॉट एमची बाय म्यू नॉट एम, बरोबर आहे. बिकॉज दी हिअर वी कन्सिडर ओनली दी here we consider only the solution state. Okay, so now for pure liquid in equilibrium with its vapor, बरोबर आहे. सो म्यू स्टार इज इक्वल टू म्यू नॉट ए प्लस RTLN PA स्टार डिवाइड बाय P नॉट. सो स्टार रेफर फॉर द प्युअर ए, म्हणजे आपण फक्त आता काय कन्सिडर करणार, तर प्युअर एसाठी, प्युअर एसाठी हे सोल्युशन, हे इक्वेशन कसं होईल. सो इक्वेशन 1 चेंजेस, म्यू ए ऑफ प्युअर, बरोबर आहे, इज इक्वल टू म्यू नॉट ए प्लस RTLN PA स्टार. आता PA स्टार म्हणजे काय, सो इक्विलिब्रियम व्हेपर प्रेशर फॉर प्युअर लिक्विड ए डिवाइड बाय P नॉट, बरोबर आहे. आता P नॉट आपलं काय आहे, तर व्हेपर प्रेशर ॲट स्टँडर्ड कंडिशन. ओके, आणि म्यू ए स्टार काय असणार, तर केमिकल पोटेन्शियल फॉर ए प्युअर लिक्विड ए, जसं आपण प्युअर लिक्विड एसाठी कन्सिडर केलं आहे. नाउ सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. म्हणजे इक्वेशन 2 हे इक्वेशन फर्स्टमधून काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो द इक्वेशन बिकम्स म्यू ए ऑफ द सोल्युशन मायनस म्यू नॉट, सॉरी म्यू स्टार ए
So mu star is the chemical potential for the pure liquid. आणि म्यू ए ऑफ द सोल्युशन म्हणजे काय, तर बोथ ए अँड बीचं, बरोबर आहे, ठीक आहे. विच इज इक्वल टू आर टी एल एन पी ए डिवाइड बाय पी नॉट मायनस आर टी एल एन पी ए स्टार डिवाइड बाय पी नॉट. तर पी ए स्टार काय आहे, तर इक्विलिब्रियम वेपर प्रेशर फॉर प्युअर लिक्विड ए, बरोबर आहे. पी नॉट काय आहे, तर वेपर प्रेशर ॲट स्टँडर्ड कंडिशन आहे, बरोबर आहे. आणि सिम्पल पी ओ काय, पी ए काय आहे, तर इक्विलिब्रियम वेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन, बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे काय, कंबाईन सोल्युशन असताना ए आणि बीचं असताना, आणि हे काय आहे, तर प्युअर सोल्युशन असताना, ठीक आहे. नाऊ आर टी अँड आर टी गेट्स कॉमन into that outside that bracket, so the equation becomes ln p a divided by p naught a minus ln p a star divided by p naught डबल ब्रॅकेट असेल, ठीक आहे. सो नाऊ आपल्याला माहिती आहे, दोन लॉकची जर वजाबाकी असेल तर त्या दोन लॉकचा काय होतो, भागाकार होतो. मग ज्या, बरोबर आहे, म्हणजे काय होईल, डिवायडेशन होईल. पण ज्यावेळी हा मोलिक्यूल ते सबस्ट्रॅक्शनमध्ये जाईल त्यावेळी पी नॉट ए काय येणार, अबोव साईडला येईल. सो पी नॉट ए विल बी दी अप साईड अँड पी स्टार ए विथ दी बिलो साईड. ओके, हिअर अगेन्स्ट दी होल ब्रॅकेट. ओके, नाव दी पी नॉट अँड पी नॉट गेट कॅन्सल, सो रिमेनिंग पी ए डिवाइडेड बाय पी स्टार ए, बरोबर आहे. So the equation becomes mu a of the solution minus mu star of the solution A, which is equal to RT ln P A divided by P star. Okay, the equation 3. So according to Raoult's law, as we discussed earlier, P A is equal to XA into P naught A. Hence the equation 3 can be written as mu a of the solution which is equal to mu star a plus RT ln XA. कारण का, तर इथून व्हॅल्यू काय येईल बघा, पी ए डिवाइडेड बाय पी स्टार, बरोबर आहे, इज इक्वल टू काय असणार, एक्स ए. आणि तीच एक्स एची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये पुट केलेली आहे. So the equation becomes mu a of the solution is equal to mu star a plus RT ln XA. So this is the ideal solution equation. Okay. Now the characteristics of an ideal solution of liquid A and B. So the first A, B and AB interactions are in इक्वल स्ट्रेंथ. म्हणजे आपल्याला माहिती आहे, जसं मोलिक्यूलमध्ये काय असतं, लिक्विडच्या त्याची जी सोल्युशनच्या मोलिक्यूलमध्ये काय असतं, इंट्रॅक्शन असतं, बरोबर आहे, ठीक आहे. सो दी इंट्रॅक्शन बिटवीन ए इंट्रॅक्शन बिटवीन बी मोलिक्यूल अँड इंट्रॅक्शन बिटवीन ए मोलिक्यूल आर इन दी इक्वल स्ट्रेंथ. नेक्स्ट जी डेल्टा एच ऑफ दी सोल्युशन काय असेल, 0 असेल, बरोबर आहे. नेक्स्ट काय आहे, मिक्सिंग ऑफ ए अँड बी इज कम्प्लिटली रँडम. म्हणजे काय, जर तुम्ही कितीही पर्सेंटमध्ये जर समजा ए आणि बी घेतलं तर तुम्हाला मिळणारं सोल्युशन कसं असेल, आयडियल सोल्युशन असेल, ठीक आहे. द शुल्ट ऑफ द राऊल्ट्स लॉ ऑफ दी वेपर प्रेशर. आता आपल्याला माहिती आहे, राऊल्ट्स लॉ वी डिस्कस इन दी लास्ट लेक्चर्स. म्हणजे काय, आपण जे आयडियल सोल्युशन कोणाला म्हणतो, जे सोल्युशन राऊल्ट्स लॉ ओबे करतं त्यालाच आपण काय म्हणतो, आयडियल सोल्युशन म्हणतो, ठीक आहे. द ॲक्टिव्हिटी ऑफ इच कंपोनंट इज इक्वल टू इट्स मोल फ्रॅक्शन अंडर ऑल कंडिशन ऑफ ए टेम्परेचर, प्रेशर अँड दी कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय, द ॲक्टिव्हिटी ऑफ इच कंपोनंट इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन. म्हणजे त्या कंपोनंटची ॲक्टिव्हिटी हीच काय असेल, त्याची थोडक्यात इज इक्वल टू काय असेल, मोल फ्रॅक्शन असेल ॲट ऑल conditions, that is the temperature, pressure and the concentration. So these 5 are the characteristics of that ideal solution. Okay, so now the next point is vapor pressure
and composition, that is the vapor pressure composition and temperature composition of completely immiscible liquids. We will see in the next lectures.